विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनवलेल्या आहेत हे कोणालाच माहिती नाही। विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांच्या नावांचे संदर्भ श्री गुरुचरित्रात पाहायला मिळतात। किंबहुना श्री गुरुचरित्रातील उल्लेखामुळे त्यांची नावे रूढ झालेली आहेत। औदुंबर येथे भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता। त्यांच्या त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावे, पण या नावाचा उल्लेख श्री गुरुचरित्रात नाही। विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, कोणताही मल दोष नसणाऱ्या पादुका। भीमा अमरजा संगमावरील कल्पवृक्ष सम अश्वत्थाची पूजा करून आमच्या मठस्थानातील निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी असे स्वतः श्रीमद नृसिंह सरस्वती स्वामी म्हणतात। श्री क्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण पादुका मात्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहेत। या पादुका कशापासून बनवलेल्या आहेत हे आजवर कोणालाही कळू शकलेले नाही आणि यांना विशिष्ट असा आकार नाही, म्हणून या पादुकांना निर्गुण पादुका म्हणतात। येथे निर्गुण शब्दाचा अर्थ विशिष्ट आकार नसलेल्या व शब्दाने सांगता न येणाऱ्या पादुका असाच घ्यावा। या निर्गुण पादुकांना पाण्याचा स्पर्श कधीच होत नाही, त्याऐवजी केशर व अत्तराचे वरून लेपन केले जाते। अवधूत चिंतन श्री गुरुदेव